मंडळी, सध्याची परिस्थिती, जगातील राजकारण आणि युद्ध आणि आर्थिक ताणतणाव यांचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा होतो याचा अनुभव आपल्याला गेल्या 1 महिन्यापासून घेत आहोत. हजारो किलोमीटर दूर अखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर, आयात निर्यात अडथळे याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरात होत आहे. पेट्रोल डिझेल महाग झाले, LPG गॅसचे दर वाढले आणि अनेक ठिकाणी गॅसचा तुडवटाही निर्माण झाला आहे. शहरांमध्ये कदाचित हा प्रश्न थोडा कमी भासतो, पण ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अधिकच गंभीर आहे. गॅस सिलेंडरसाठी लोकांना लांब रांगा लागाव्या लागतात. कधी एजन्सी बंद, कधी गाडी उशिरा येते, तर कधी सिलेंडर संपून जातात. काही कुटुंबांना तर पुन्हा जुन्या काळात परतल्यासारखा वाटतो. महिलांना पुन्हा जंगलात जावं लागतं, लाकूड फाटा गोळा करावा लागतो आणि चुलीवरचं स्वयंपाक करताना धुरांमुळे आरोग्यावर परिणाम होतो. डोळे जळतात, श्वास घ्यायला त्रास होतो आणि घरात धुराचे ढग तयार होतात. अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो, सामान्य माणसाने जगायचे तरी कसे? दररोजच्या स्वयंपाकासाठी पर्याय काय? पण म्हणतात ना, गरज हीच शोधाची जननी असते आणि हीच मन खरी करून दाखवली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एका तरुणाने. या तरुणाचे नाव आहे जितेंद्र हरिदास आठवडे. वय 35 वर्ष, गाव पाहुणगाव, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. पण सध्या शेतकऱ्याने केलेला प्रयोग मात्र अत्यंत असामान्य आहे, कारण या तरुणाने घरच्या घरी अत्यंत कमी खर्चात उपलब्ध साधनांचा वापर करून तयार केला आहे स्वतःचा बायोगॅस प्रकल्प. होय, आता जितेंद्र आठवडे यांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर लागत नाही, गॅस एजन्सीच्या फेऱ्या नाही, रांगा नाहीत, महागाईची चिंता नाही, कारण त्यांच्या घरातील स्वयंपाक होतो घरच्या घरी तयार होणाऱ्या बायोगॅसवर. जितेंद्र आठवडे हे एक साधे शेतकरी आहेत. शेतीसोबतच त्यांच्याकडे काही गुरेढोरेही आहेत. गावात राहणाऱ्या अनेक कुटुंबाप्रमाणे त्यांच्याही घरात रोजचा प्रश्न असायचा, गॅस सिलेंडर कधी मिळणार? महागाई दिवसेंदिवस वाढत होती, सिलेंडरचे दर सतत चढत होते, कधी 900 रुपये, कधी 1000 रुपये, कधी त्याहून अधिक. गावात गॅस मिळवायला उशीर, एजन्सी चक्रा आणि वेळेचा अपव्यय. हे सगळे पाहून जितेंद्र यांच्या मनात एक विचार आला. रोज गुराचं शेण टाकतो, ते शेण जर इंधन बनू शकलं तर? हा विचार नवीन नव्हता, कारण बायोगॅस तंत्रज्ञान भारतात अनेक वर्षापासून आहे. पण गावात मोठा बायोगॅस प्रकल्प हे उभे करणे हे खर्चिक आणि कठीण असते. मग जितेंद्र यांनी ठरवलं, मोठा प्रकल्प नको, घरच्या घरी छोटा प्रयोग करूया, आणि सुरू झाली एका प्रकल्पाची प्रयोगाची कथा. जितेंद्र यांनी सर्वप्रथम घरात उपलब्ध असलेली 500 लिटर क्षमतेची प्लास्टिक पाण्याची टाकी वापरण्याचा निर्णय घेतला. हीच टाकी त्यांनी बायोगॅस तयार करण्यासाठी मुख्य टँक म्हणून वापरली. या टाकीत त्यांनी गुरांचे शेण आणि पाण्याचे मिश्रण तयार केले. ग्रामीण भाषेत ज्याला गोबर गॅस स्लरी म्हणतात. हे मिश्रण टाकीत टाकल्यानंतर नैसर्गिकरित्या त्यात जैविक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत बॅक्टेरिया शेणातील सेंद्रिय पदार्थ विघटित करतात आणि त्यातून तयार होतो मिथेन गॅस. हा मिथेन गॅस स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त असतो. पण इथे एक मोठं आव्हान होतं. टाकीत गॅस तयार होऊ लागला, पण प्रश्न होता, हा गॅस साठवायचा कुठे? कारण बायोगॅस तयार झाला, पण जर तो साठवला नाही तर तो हवेत निघून जाईल. यावर उपाय शोधताना जितेंद्र यांच्या डोक्यात आला एक भन्नाट जुगाड. त्यांनी टाकीला एक पाईप जोडला आणि तो पाईप जोडला ट्रॅक्टरच्या जुन्या ट्यूबला. होय, शेतात वापरल्या जाणाऱ्या जुन्या ट्रॅक्टर टायरचा ट्यूब वापर जितेंद्र यांनी गॅस स्टोरेज टँक म्हणून केला. टाकीत तयार होणारा गॅस पाईप मधून हळूहळू त्या ट्यूब मध्ये भरू लागला. ट्यूब हळूहळू फुगत गेली, म्हणजेच ती गॅस साठवण्याची पिशवी बनली. गॅस तयार झाला, ट्यूब मध्ये साठला. आता पुढचं पाऊल होतं स्वयंपाकासाठी वापर. जितेंद्र यांनी ट्यूबला आणखी एक पाईप जोडला. हा पाईप त्यांनी घरातील गॅस शेगडीला जोडला आणि मग एक दिवस त्यांनी प्रयोग करून पाहिला. पाईप उघडला, शेगडी पेटवली आणि काही क्षणातच शेगडीवर पेटली निळ्या रंगाची ज्योत. याचा अर्थ एकच प्रयोग यशस्वी झाला होता. घरच्या घरी तयार झालेल्या बायोगॅसवर स्वयंपाक शक्य झाला होता. या संपूर्ण प्रयोगासाठी जितेंद्र यांनी जवळजवळ काहीच खर्च आला नाही, कारण त्यांनी वापरली घरातील पाण्याची टाकी, जुनी ट्रॅक्टर ट्यूब, काही प्लास्टिक पाईप आणि साधे कनेक्शन. म्हणजे मोठा बायोगॅस प्लांट न उभारता अत्यंत कमी खर्चात त्यांनी तयार केला घरगुती बायोगॅस प्रकल्प. हा प्रयोगाचा फायदा फक्त जितेंद्र यांच्या घरापुरता मर्यादित नाही, त्यांचे अनेक फायदे आहेत. गॅसचा खर्च कमी होतो, सिलेंडरवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो, गुरांचे शेण
शेण उपयुक्त इंधन बनते, बायोगॅस हा स्वच्छ इंधन आहे, धुरापासून मुक्ती मिळते, टाकीत उरलेले स्लरी उत्तम सेंद्रिय खत बनते. जितेंद्र यांचा या प्रयोगाची बातमी हळूहळू गावभर पसरली. सुरुवातीला शेजारी आले, नंतर गावातील लोक आली आणि आता तर पाहून गावात लोकांची गर्दी फक्त हा बायोगॅस प्रकल्प पाहण्यासाठी होत आहे. लोक आश्चर्यचकित होऊन विचारतात, खरंच हे प्रयोग चालतं का? आणि जितेंद्र हसत उत्तरही देतात, हो, आणि रोजच्या स्वयंपाकासाठी पुरेसा गॅस पण मिळतो. जितेंद्र आठवडे यांचा हा प्रयोग फक्त एक जुगाड नाही, तो आहे ग्रामीण भारताच्या बुद्धिमत्तेचा पुरावा. मोठ्या तंत्रज्ञानाशिवाय, मोठ्या यंत्राशिवाय आणि मोठ्या खर्चाशिवाय जर इच्छाशक्ती असेल तर साध्या साधनांमधूनही मोठे उपाय सापडू शकतात. त्याचंच हे एक उदाहरण आहे. या प्रयोगाबद्दल बोलताना जितेंद्र आठवडे सांगतात, गॅसचे दर सतत वाढत आहे आणि वेळेवर सिलेंडरही मिळत नाही. त्यामुळे घरच्या घरी प्रयोग करणे ठरवले. 500 लिटरची टाकी आणि जुनी ट्यूब वापरून आज माझ्या घरचा स्वयंपाक सुलभ झाला आहे. इतर शेतकऱ्यांनाही असा प्रयोग केल्यास इंधनाचा खर्च वाचू शकतो. जितेंद्र आठवडे यांनी दाखवून दिलं आहे की नवीन शोध फक्त मोठ्या प्रयोगशाळेत नाही, ते गावात होतात, शेतीत होतात आणि कधी कधी एका साध्या शेतकऱ्याच्या मनातही जन्म घेतात. आज लाखांदूर पाहून गावात एक छोटा प्रयोग झाला आहे, पण जर हाच प्रयोग हजारो गावांमध्ये पोहोचला तर कदाचित भारताची ग्रामीण ऊर्जा क्रांती इथूनच सुरू होऊ शकते.